10वी झाली की प्रत्येकालाच कोणतं करिअर निवडावं हा मोठा प्रश्न असतो. बऱ्याचदा विद्यार्थी 12वी आणि मग पुढे पदवीचा विचार करतात, पण त्यात जवळपास 5 वर्ष निघून जातात. पण काही विद्यार्थी असे असतात ज्यांना काही कारणास्तव जास्त वेळ चालणारे अभ्यासक्रम नको असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी काही कोर्सेस आहेत जे कमी कालावधीचे आणि उत्तम करिअरची संधी मिळवून देणारे असतात, ज्याला आपण शॉर्ट टर्म कोर्सेस असेही म्हणतो. आजच्या व्हिडिओमधून आपण या शॉर्ट टर्म कोर्सेस बद्दल जाणून घेऊया. नंबर 1, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट. 10वी नंतर विद्यार्थी डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू शकतात. अनेक खासगी आणि सरकारी संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय. हा डिप्लोमा प्रोग्राम 1 वर्षाच्या कालावधीचा असतो. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे सरासरी वार्षिक पगार हे 2 लाख ते 4 लाख रुपये इथपर्यंत असतात. नंबर 2, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. 10वी नंतर विद्यार्थी 3 वर्षाचा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमही करू शकतात. देशभरातील विविध कॉलेज किंवा संस्थांद्वारे हा अभ्यासक्रम चालवला जातो. विद्यार्थी आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा नक्कीच विचार करावा. हा कोर्स केल्यानंतर त्यांना कॅम्पस प्लेसमेंटचीही शक्यता असते. नंबर 3, डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग. गेल्या काही वर्षांपासून डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात खूपच मागणी वाढली आहे. या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर सर्वच विद्यार्थी डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग कोर्स निवडू शकतात. यामध्ये तुम्ही SEO, पे पर क्लिक जाहिरात, सोशल मीडिया मार्केटिंग आणि ईमेल मार्केटिंग असे देखील शिकू शकता. नंबर 4, डिप्लोमा इन फार्मसी. 10वी नंतर विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल क्षेत्रात करिअर करता येते. या कोर्समध्ये तुम्ही ड्रग स्ट्रक्चर, फार्मसी लॉ इत्यादींबद्दल शिकू शकता. हा कोर्स 2 वर्षाचा असू शकतो. खासगी फार्मसी कंपन्या या कोर्सच्या विद्यार्थ्यांना चांगल्या पगारात नोकऱ्या देतात. नंबर 5, डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर सायन्स. कृषी आणि कृषी विज्ञानांमध्ये रस असलेले विद्यार्थी 10वी नंतर डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर करू शकतात. कृषी अभियांत्रिकीची मूलभूत तत्वे, क्रॉप फिजिओलॉजी, वनस्पती प्रजननाची तत्वे आणि हरितगृह तंत्रज्ञान या विषयांचा त्या अभ्यासक्रमात समावेश करू शकतात. नंबर 6, स्टेनोग्राफी आणि टायपिंग. 10वी नंतर स्टेनोग्राफीचा डिप्लोमा कोर्स करणंही हा चांगला पर्याय आहे. कोर्ट आणि असे अनेक गव्हर्नमेंट जॉब आहेत जिथे स्टेनो पदासाठी गव्हर्नमेंट नोकऱ्या देखील उपलब्ध आहेत. हा डिप्लोमा केल्याने विद्यार्थ्यांना सरकारी आणि खासगी क्षेत्रातही स्टेनोग्राफी म्हणून नोकरी मिळण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. नंबर 6, ITI. 10वी नंतर ITI डिप्लोमा करणे हाही विद्यार्थ्यांसाठी चांगला पर्याय आहे. या डिप्लोमामध्ये इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर, कारपेंटर, मेकॅनिक, स्टेनो, कम्प्युटर इत्यादी अनेक विषयांचा समावेश असतो. ITI डिप्लोमा केल्यास नोकरी मिळण्याचीही शक्यता वाढते. जर तुम्हाला नोकरी करायची नसेल तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून देखील यामध्ये चांगली कमाई करू शकता. नंबर 7, कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग. कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग डिप्लोमा करून तुम्ही कम्प्युटर दुरुस्ती आणि नेटवर्किंगशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकता, ज्यामुळे तुम्हाला या क्षेत्रात नोकरी मिळवणं सोपं होईल. नंबर 8, डिप्लोमा इन आर्ट टीचर. अनेकांना शिक्षक होण्याची इच्छा असते, पण त्यातही कला शिक्षक व्हायचं असेल तर डिप्लोमा इन आर्ट टीचर हा कोर्स करावा लागतो. चित्रकला, हस्तकला याची आवड असेल तर विद्यार्थ्यांना शिकवण्यात रस असेल तर हा कोर्स करिअरसाठी उत्तम पर्याय आहे. हा कोर्स 6 महिने तर 1 वर्षाचा कालावधी यामध्ये असतो. प्राथमिक शाळांमध्ये अशा शिक्षकांसाठी मोठी संधी उपलब्ध होते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले भविष्य डोळ्यासमोर ठेवून योग्य तो निर्णय घेणं आज गरजेचं झालं आहे आणि यासाठी गरज पडल्यास तुम्ही करिअर काउन्सिलरची देखील मदत घेऊ शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.